ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रकटीकरणाचा 16 सण साजरा करीत आहोत। प्रभू येशूचं प्रकटीकरण हे फक्त इस्रायल लोकांकरिता मर्यादित नव्हतं, तर प्रभू येशू ख्रिस्त हा अखिल मानवजातीचा तारणारा म्हणून या जगात जन्मलेला आहे। हे सत्य हे पूर्वीकडील 3 राजे किंवा 3 ज्ञानी पुरुष आपणासमोर ठेवत आहेत। आजच्या मत्तईकृत शुभवर्तमानातील 2रा अध्याय ओवी 1 ते 12 या उतार्यावर आपण मनन चिंतन करूया। आपल्याला सांगितलेलं आहे की या 3 राजांनी एक तारा पाहिला आणि ते त्या ताऱ्याच्या दिशेने जाऊ लागले। जर ते ताऱ्याच्या दिशेने जात होते, मग हेरोद राजाच्या दरबारी कसे पोहोचले? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या 3 राजांनी आपल्या श्रद्धेचा प्रवास सुरू केला होता। ते राजाला पाहण्यासाठी जात होते। मग राजा म्हटला, मग तो कुठे जन्म घेईल? तर राजा राजवाड्यात जन्म घ्यायला पाहिजे, आणि म्हणून ताऱ्याच्या मागे न जाता ते थांबून हेरोद राजाच्या राजवाड्याजवळ गेले। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक प्रवास सुरू करतो, तेव्हा कधी कधी आपण सुद्धा या संसारिक गोष्टीमध्ये भटकत असतो। मानवी स्वभाव आपल्या आध्यात्मिक किंवा दैवी स्वभावाच्या आड येत असतो आणि आपल्याला दैविकतेपासून आध्यात्मिकतेकडे पासून लांब दूर नेत असतो। आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे 3 राजे भटकले, परंतु त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू केला आणि हा तारा त्यांना मार्गदर्शन करू लागला। आणि ताऱ्याच्या मागे जाऊन जाऊन ते जेथे बाळ येशू होता त्या गवाणीजवळ पोहोचले। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला या ताऱ्याविषयी माहिती आहे। सुपरस्टार किंवा फिल्म स्टार आपण ऐकलेलं आहे, जे शायनिंग स्टार आहेत, लखलखित स्टार आहेत। आपल्याला शायनिंग स्टार नव्हे तर गाइडिंग स्टार होण्यासाठी, म्हणजे जे स्टार मार्गदर्शन करते, मार्गदर्शक तारा बनण्यासाठी आजची उपासना पाचारण करत आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रभू येशूकडे येण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे। आपल्याला माहित आहे की पहिली भेट प्रभू येशूला ज्यांनी दिली ते म्हणजे मेंढपाळ। हे मेंढपाळ बेथलेहेम गावी, जेथे प्रभू येशू ख्रिस्त त्या गव्हाणीत जन्मलेला होता, तेथे आले का? त्यांना मार्गदर्शन म्हणून हे देवदूत होते। देवदूतांनी त्यांना या गव्हाणीजवळ नेलं होतं, मार्गदर्शन केलं होतं। आणि दुसरी भेट प्रभू येशू बाळ येशूला ती होती या 3 राजांची। आणि या 3 राजांना हे स्टार, जो तारा आकाशात दिसला होता, त्या ताऱ्याने या राजांना येथे प्रभू येशू जवळ आणलेलं होतं। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला प्रभू येशू जवळ येण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे। आध्यात्मिक जीवनात वाढीसाठी आध्यात्मिक सल्लागाराची गरज आहे। ज्याप्रमाणे आपण ऐकतो, शमूएलच्या पहिल्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये शमूएलला याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एली हा याजक होता, तो त्याला मार्गदर्शन करतो। आपणही इतरांना प्रभू येशू जवळ आणण्यासाठी, इतरांच्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ करण्यासाठी आपण त्यांचे आध्यात्मिक सल्लागार होणे गरजेचं आहे। आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेमध्ये वाढण्यासाठी दुसऱ्यांचा आध्यात्मिक सल्ला घेणे सुद्धा गरजेचं आहे। प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुढे पाहतो की हे 3 राजे प्रभू येशू जवळ जातात आणि त्यांनी जी दानं भेटवस्तू आणलेल्या होत्या त्या अर्पण करतात। 3 भेटवस्तू, पहिली सोने, दुसरी धूप किंवा ऊद, आणि तिसरी गंधरस। या 3 भेटवस्तू माझ्या प्रिय बंधू भगिनींनो एक प्रकारची प्रतीक आहेत।
सोनं हे राजाचं प्रतीक आहे. धूप किंवा ऊद हे देवपणाचं प्रतीक आहे. आणि गंधरस हे मानवीपणाचं प्रतीक आहे. म्हणजेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा देव आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरा मनुष्य आहे. ह्या देखील गोष्टीवर आजची उपासना आपल्याला मननचिंतन करण्यास पाचारण करीत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चौथी गोष्ट, शेवटची गोष्ट ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला भेट दिल्यानंतर हे तिन्ही राजे त्याच दिशेने मागे वळले नाहीत, परंतु त्यांनी दुसरा रस्ता धरला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो व्यक्ती प्रभू येशू जवळ येतो, प्रभू येशूच्या दर्शनानंतर आपलं परिवर्तन होणे गरजेचं आहे. आपण जो पहिला मार्ग धरलेला होता त्याच मार्गावर पुन्हा जाणे चुकीचं आहे. आपलं परिवर्तन व्हायला पाहिजे, कायापालट व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे जक्कई प्रभू येशू जवळ आला, प्रभू येशूच्या दर्शनानंतर त्याचं कायापालट झालं, त्याचं जीवनाचं परिवर्तन झालं. त्याने जे वाईट जीवन होतं सोडून दिलं आणि नवीन जीवनामध्ये येशूमध्ये जीवन जगण्यास त्यांनी सुरुवात केली. आपला आजचा सण आपणा प्रत्येकास पाचारण करत आहे. आपण आपलं जे जुनं जीवन आहे, वाईट जीवन आहे, पापी जीवन आहे सोडून देऊन आपण प्रभू येशू जवळ येण्यास आणि प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण हा साजरा करताना जो तारा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो येऊन थांबला, त्या गव्हाणीमध्ये बाळ जन्मलेलं होतं. बाळ येशू ख्रिस्त. जेव्हा जेव्हा आपण तारा लावतो तेव्हा हा तारा दर्शवितो की येथे बाळ जन्मलेलं आहे. आपल्या जीवनाद्वारे, आपल्या कृत्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण दुसऱ्यांना प्रकटीकरण करणे, दुसऱ्या समाजास प्रभू येशूला दर्शविणे, त्याची सुवार्ता गाजविणे गरजेचं आहे. ती कृपा आपणास लाभावी म्हणून प्रार्थना करूया. आमेन.